ठेकेदाराकडून अत्याचार होत असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील मजुरांची श्रमजीवी संघटनेने सुखरूप सुटका केली आहे। श्रमजीवी संघटनेच्या मदतीने कातकरी समाजातील मजुरांची सुटका झाली आहे। मंगळवारी 9 जानेवारी रोजी एकूण 25 जणांची सुटका करण्यात आली आहे। तसेच त्यांना स्वगृही परत आणण्यात आले आहे। पालघर मधील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील एकूण 10 कुटुंबे ऑक्टोबर 2023 मध्ये पुण्यातील सातारा येथे ऊस तोडीच्या कामाला गेले होते। मात्र तिथे या मजुरांवर अत्याचार करण्यात येत होते। मात्र अत्याचाराचा हा सर्व प्रकार या मजुरांच्या कुटुंबातील कृष्णा नडगे यांनी एक चित्रफित तयार करून प्रसार माध्यमांवर व्हायरल केला होता। यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या एका पथकाने घटनास्थळी जाऊन या कामगारांची सुटका केली आहे। वेळेवर पगार न देणे, ठरल्यापेक्षा अधिक काम करून घेणे, शिवीगाळ, मारहाण करणे असे प्रकार होत असल्यामुळे ठेकेदार तेजस यादव याच्याकडे काम करणारे काही कुटुंबे काम सोडून घरी परतले। यामुळे तेजस यादव म्हणजेच हा ठेकेदार जो आहे तेजस यादव याने उर्वरित कुटुंबातील म्होरक्या कृष्णा नडगे याला दोषी ठरवले। तसेच ठेकेदार नामदेव खरात यांच्याशी संगनमत करून कृष्णा नडगडेला तब्बल 6 दिवस एका खोलीत डांबून ठेवत लाकडी दांडक्याने मारहाण केली। याविषयी कृष्णा नडगे यांनी एक चित्रफित तयार करून प्रसार माध्यमांवर व्हायरल केली। यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि या व्हिडिओची श्रमजीवी संघटनेने तात्काळ दखल घेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी एक पथक सातारा येथे पाठवत 12 मजुरांसह 13 बालकांची सुखरूप सुटका केली आहे। तर मजुरांवर अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात 4 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र स्वातंत्र्याच्या भारतात आजही मानसिक वेठबिगारी आहे, याचं दुःख होत आहे। मात्र कातकरी समाजाला वेठबिगारीच्या जाचातून सोडवण्यासाठी आपापल्या पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे। कातकरी समाजाला वेठबिगारीच्या जाचातून सोडवणं ही केवळ त्यांची एक समस्या दूर करण्याचं काम नाहीये, तर हा शोषण मुक्तीचा मुद्दा आहे। हे जेव्हा शासन प्रशासनाला गांभीर्यानं कळेल तेव्हा त्या दृष्टीनं पहिलं आशेचं पाऊल पडेल असं म्हणता येईल।